शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। हा प्रकार 2006 ते 2024 या दरम्यान घडला। या प्रकरणी बार्शी येथे एकावर भारतीय न्याय संहिता कलम 376 नुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा बार्शी शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील पांढरी पूल येथे पायी जात असताना भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने दिलेल्या धडकेत तरुण जखमी झाला। ज्ञानेश्वर वासुदेव महानोर असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 281 नुसार MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवटे करत आहेत। महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रवारी सकाळी शहरात फेरफटका मारत स्वच्छता व कचरा संकलन यंत्रणेची पाहणी केली आहे। शहरात सर्व ठिकाणी नियमित कचरा संकलन व्हावे यासाठी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे 3 वेळा कचरा संकलन करण्याच्या सूचना त्यांनी घनकचरा विभागाला दिल्या आहेत। तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचेही आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत। नगर शहरातील अनेक ओढे नाल्यांवर अतिक्रमणे केल्याने सध्याच्या पावसाळी परिस्थितीत नागरिकांच्या घरात, दुकानांमध्ये पावसाचे पाणी, ड्रेनेजचे घाण पाणी येत असल्याने मनपाने तातडीने या ओढे व नाल्यांवरील अतिक्रमणे तातडीने काढावे, अन्यथा मनसेच्या वतीने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना दिलाय। वैदुवाडी येथे एका घराच्या आडोशाला पत्र्याच्या शेडमध्ये काळू मारुती शिंदे हा बेकायदेशीररित्या शासनाचा कोणताही परवाना नसताना HP व भारत गॅस कंपनीच्या डोमेस्टिक व कमिशनर गॅस टाक्या जवळ बाळगून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे गॅस टाकीतून गॅस काढून तो ऑटो रिक्षामध्ये रिफिलिंग करत आहे, अशी बातमी मिळाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी कारवाई केली आहे। शहराची खबरबातमध्ये इथे थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।